हॅलो 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 आता सुरू करू. हॅलो हा आवाज येतो म्हणतोय तो. तुम्ही बोला की अण्णाभाऊ साठे आणि माझा परिचय मी इयत्ता 10वीला असताना झाला. 10वीच्या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये गुरं राखायला जात असताना रानामध्ये काहीतरी वाचायला घेऊन जायचं म्हणून मी अण्णाभाऊच्या कादंबऱ्या घेऊन जायचो आणि दररोज एक कादंबरी वाचून संपून जायची आणि संध्याकाळी वाचनालयात नेऊन द्यायचो. त्यावेळेस अण्णाभाऊ एक कथा आहे, ही माणूस आपल्याच गावचं बोलतोय, हा माणूस आपल्याच पांदीतलं बोलतोय, हा माणूस आपल्याच शिवारातलं बोलतोय, हा माणूस गुराढोराचं बोलतोय, हा माणूस इळ्या भोपळ्याचं बोलतोय, हा माणूस आवताचं बोलतोय, हा माणूस गावच्या तरुण मुलीच्या विषयी बोलतोय, म्हाताऱ्या माणसाविषयी बोलतोय, गावकुसातल्या पाटलाविषयी बोलतोय, गावकुसाच्या बाहेरच्या मांगा महाराविषयी बोलतोय, वडर पात्रोड्याच्या विषयी बोलतोय. आणि हे सगळं अण्णाभाऊ त्यावेळेस वाचल्यानंतर मला माहीत नव्हतं की अण्णाभाऊ हा एक महान व्यक्ती आहे, महान साहित्यिक आहे, एक क्रांतिकारक लेखक आहे, क्रांतिकारक नेता आहे, मला माहीत नव्हतं. चळवळीत आल्यानंतर अण्णाभाऊच्या विषयी विचार करायला लागलो की अरे हा एक माणूस आहे आणि या माणसाला आपण खूप लहानपणी वाचलेला आहे. खरं तर आज अण्णाभाऊशी बोलताना, कारण अण्णाभाऊचं जन्मशताब्दीचं वर्ष सुरू होत असताना अण्णाभाऊला कसं समजून घ्यायचं हा एक महत्त्वाचा प्रश्न माझ्या पुढे आहे. त्याचं कारण असं आहे की बाहेरचं जे वातावरण आहे ते वातावरण नेत्याला बंदिस्त करून ठेवायचं असं एक आपल्या अनुयायाने ठरवून टाकलंय. आपला नेता दुसऱ्याच्या कळपात जाता कामा नये आणि आपला धंदा बंद होता कामा नये, अशा प्रकारची बऱ्याच लोकांची भूमिका आहे. त्याच्यामुळं नेत्याला बंदिस्त करून ठेवण्याचं सगळं चालू आहे. मला एक आठवतं की आम्ही रिडलचा मोर्चा काढला होता आणि रिडलचा मोर्चा काढला तर हुतात्मा चौकात तो मोर्चा अडवला आणि माळी समाजाच्या एका नेत्यांनी, त्यावेळेस महात्मा फुले त्यांना काय होतं ते माहीत नव्हतं, एका नेत्यानं ते हुतात्मा सगळं स्मारक धुवून काढलं पाण्याने आणि तो नेता होता माळी समाजाचा. आता तो नेता एवढा समता परिषदेच्या नावाने काम करतो, म्हणजे आपल्याला कोणतरी जुना आयकॉन लागतो आणि तो आयकॉन आपल्या फायद्याचा आहे असं म्हणलं की त्याला बांधून ठेवा, अशी एक प्रकारची भूमिका आज समाजामध्ये दिसते. आणि म्हणून मला अण्णाभाऊच्या विषयी काळजी वाटते. खरं तर अण्णाभाऊचं सगळं जीवनच आपल्यासमोर सगळ्यासमोर आहे. अण्णाभाऊचा जन्म वाटेगाव नावाच्या एका छोट्याशा गावात व्हावा काय, ते पुन्हा एका मातंग घराण्यात व्हावा काय, त्या घराण्याला पुन्हा पूर्वीची जी एक शौर्याची परंपरा आहे, भूमिका आहे. अण्णाभाऊचा वडील, अण्णाभाऊचे आजोबा रानोजी, त्याच्यानंतर फकीरा, ही सगळी माणसं अण्णाभाऊच्या जवळची माणसं होती. ना अशा माणसाचा रक्तसंबंध असणारा हा माणूस वाटेगावमध्ये जन्मला, हे फार महत्त्वाचे आहे. कोण जन्मतं, कोण कसं जन्मतं, पण कुणाच्या जन्माला काय पार्श्वभूमी असती त्याचा सुद्धा पुढच्या जीवनामध्ये त्या माणसावरती परिणाम होत असतो.
त्याच्यामुळं रानोजीन फकीराच्या रक्तसंबंधामध्ये जन्मलेला हा माणूस पुढं असा काही झाला की ते फकीराचं काम पुढं करावंसं वाटणं इथपर्यंत अण्णाभाऊनी तयारी केली आहे. वयाच्या 11व्या वर्षी वडिलाच्या बरोबर मुंबईला जाणं, मुंबईला पायी जाणं हे आणखीन महत्त्वाचं आहे. माणूस घडतो ते कशाच्या जीवावर घडतो? तो घडतो अनुभवाने घडतो. मला खूप चांगलं आणि मला ते वाक्य खूप आवडतं आईन्स्टाईनचं. एक्सपिरियन्स इज मोर इम्पॉर्टंट दॅन नॉलेज, असा आईन्स्टाईन म्हणालेला होता. आणि अण्णाभाऊचं सगळं जीवन 11व्या वर्षापासूनच अनुभवाच्या बरोबर सांगड घालत होतं. वाटेगावून निघणं, साताऱ्यात थांबणं, पुण्यात थांबणं, पुण्यातून मग लोणावळ्याला जाणं आणि लोणावळ्यामध्ये खाणकाम ते कोळशाच्या कामात काम करणं, तिथनं पळून जाणं, तिथनं कुठंतरी पुन्हा कल्याणला एका डोंगर फोडायच्या कामावर जाणं. हा प्रवास हा अण्णाभाऊला उभारी देणारा प्रवास होता. उपासमार होती, दारिद्र्य होतं, पायतानं नव्हती. हे सगळं जरी असलं तरी नजीकच्या काळामध्ये भविष्यात हेच अनुभव मला उपयोगी पडतील अशा प्रकारच्या अण्णाभाऊला त्या काळात नसतं वाटलं तरी आज आपण त्याचा विचार करू शकतो की हे अनुभव अण्णाभाऊला भविष्य काळामध्ये उठले. कल्याणमध्ये गेल्यानंतर कल्याणच्या तिथे सगळा जो डोंगर फोडायचं काम करत असताना ती झालेली सगळी जी कुटुंबाची गोची आहे आणि तिथूनच त्यांना सोडून देण्याचं काम केलं आणि अण्णाभाऊ मुंबईपर्यंत पोहोचले. अण्णाभाऊ मुंबईला पोहोचल्यानंतर ते जाण्याच्या अगोदर महत्वाची गोष्ट की अण्णाभाऊच्या शिक्षणाचा एक प्रश्न निर्माण झाला होता. अण्णाभाऊचे वडील मुंबईला असल्यामुळं पोरग शाळेत जावं, पोरग शाळेत जाईल आणि आईनं शाळेत घातला अण्णाभाऊला आणि अण्णाभाऊनी शाळा सोडली. किती दिवसात शाळा सोडली? 1.5 दिवसात. का सोडली? तर सगळ्या जगाला आणि देशाला जो महत्वाचा प्रश्न पडलेला आहे तो प्रश्न म्हणजे इथल्या जातीचा. ह्या जातीनं माणसं मरू बी दिली नाहीत आणि मारू बी दिली नाहीत. अशा प्रकारच्या अडचणीमध्ये त्या काळात अण्णाभाऊ पण सापडले होते. मास्तर शाळेत गेला, मास्तरवरनं आत वर्गात घ्यायचा नाही, सवर्णाची मुलं आत, मारामागाची पोरं बाहेर. आणि मग अण्णाभाऊला मास्तरने छडी फेकून मारली, अण्णाभाऊनी मास्तरला मारलं. ह्या सगळ्या घटना आपल्याला ज्ञात आहेत. प्रश्न आहे की ही 1.5 दिवसाच्या शाळेनंतर अण्णाभाऊ मुंबईला पोहोचणं आणि मुंबईमध्ये एका नवीन जीवनाला सुरुवात करणं, पुन्हा एका नवीन वेगळ्या अनुभवाला सामोरं जाणं हे महत्त्वाचं आहे. अण्णाभाऊ मुंबईला गेले. मुंबईला काय करू नये या माणसाने, या पोरांनी काही केलं. बूट पॉलिश केली, माती टाकण्याचं काम केलं, बागकाम केलं, कुत्री सांभाळण्याचं काम केलं, हे सगळं केलं. चुकून एक दिवशी कोणतरी माणूस भेटला आणि त्याला कोहिनूर मिलमध्ये कामाला नेलं. तो पुन्हा एका माणसाने नेलं, त्याला कपडे विकायला नेलं. कपडे विकणारा माणूस निघून गेला. पुन्हा अण्णाभाऊच्या पुढे प्रश्न पडला, कुठं जायचं, काय जायचं. वरळीला हा माणूस गेला आणि या वरळीनं अण्णाभाऊला एक बरंच जीवनाची कायापलट करून दिली. खरं तर वरळी हे ठिकाणच असं महत्त्वाचं ठिकाण आहे की महाराष्ट्रातल्या सगळ्या दलित चळवळीचं ते एक केंद्र आहे. मोठी संख्या मधल्या काळामध्ये वरळीतच शिवसेना विरुद्ध दलित पॅंथरची दंगल झाली होती आणि त्या वरळीतल्या 52 नंबरच्या चाळीमध्ये कोणतरी अण्णाभाऊला माणूस भेटतो आणि तो माणूस अण्णाभाऊला शिक्षणाचं साधन उपलब्ध करून देतो. तो माणूस अण्णाभाऊशी बोलत असतो, अण्णाभाऊ त्याचं ऐकत असतात, निरनिराळे ग्रंथ वाचत असतात आणि निरनिराळ्या ग्रंथाबरोबर अण्णाभाऊ घडत असतात. अण्णाभाऊला अक्षराची ओळख म्हणजे आम्ही नेहमी असं म्हणतो की फुले आंबेडकरांनी आम्हाला काय दिलं, तर फुले आंबेडकरांनी आम्हाला 12 स्वर 36 व्यंजनं आमच्या वट्यात घातली. हे 12 स्वर 36 व्यंजनं अण्णाभाऊला वरळीच्या 52 नंबर चाळीमध्ये मिळाले. आणि अण्णाभाऊ जगाच्या बाजारामध्ये एक अक्षर ज्ञान असणारा माणूस लढायला उभा राहिला. अण्णाभाऊ पुढे गिरणी कामगार म्हणून गेले. गिरणीच्या कामामध्ये गेल्यानंतर पहिलाच अनुभव कापड विभागात अण्णाभाऊला स्थान दिलं नाही, काम दिलं नाही. तिथेही प्रश्न समन्वयाची, समतेची, एकतेची भाषा करणाऱ्या गिरणीमध्ये कामगार चळवळीनं अण्णाभाऊला कापड उद्योगात कधीही जाऊ दिलं नाही, त्याच्यासाठी प्रयत्न केले नाहीत.
कारण कापड उद्योगामध्ये जी जाती व्यवस्था होती, जी जातीवाद होता, तो त्या अण्णाभाऊला तिथे येऊ देत नव्हता. आणि मग पुन्हा अण्णाभाऊ तसेच राहिले. एक गोष्ट अशी आहे की अण्णाभाऊ ज्यावेळेस कामगार झाले, अण्णाभाऊ ज्यावेळेस गिरणीमध्ये मजूर झाले, ह्या मजुराचं आणि कामगाराचं जे फार दिवसापूर्वीचं मार्क्सने सांगितलेलं जे नातं आहे, ते नातं अण्णाभाऊच्या तिथं उघड उपयोगाला आलं. कारण गिरणीचा कामगार, कुठलाही कामगार म्हणला की तो क्रांतिकारक चळवळीमध्ये, कम्युनिस्टांच्या चळवळीमध्ये, वर्गवादी चळवळीमध्ये सामील होत असतो. आणि अण्णाभाऊ त्याप्रमाणे झाले. कारण सगळ्या कामगारावरती वर्गवादी चळवळीचा शिक्का आहे आणि त्याची भूमिका आहे. ती जी भूमिका आहे, ती भूमिका तशी राजकीय असेल, पण कामगाराच्या प्रश्न सोडवण्याचं काम कम्युनिस्ट पार्टी आणि मार्क्सच्या विचाराची माणसं करतात. याच्यावरती अण्णाभाऊचा जो विश्वास बसला, तो विश्वास फार महत्त्वाचा होता. अण्णाभाऊ त्या गिरणीमध्ये कामगार म्हणून झाल्यानंतर, कोहिनूर मिलमध्ये मजूर झाल्यानंतर, तिथून अण्णाभाऊचा मार्क्सवादाशी, वर्गवादाशी आणि कम्युनिस्टाशी संबंध आला. खरं तर ते काळ असा होता की तो भारलावलेला काळ होता. 1917 साली रशियामध्ये राजक्रांती झाली होती आणि सगळ्या जगाला असं वाटत होतं की गोरगरिबाचं राज्य म्हणजे यायचं राज्य म्हणजे कम्युनिस्टांचं राज्य, गोरगरिबाचं राज्य यायचं म्हणजे मार्क्सवादी विचाराचं राज्य. त्याच्यामुळं भारत देश बी अपवाद नव्हता. भारत देशातली मंडळी सुद्धा त्याच्यामध्ये सहभागी झालेली होती आणि अण्णाभाऊ त्याचा एक भाग बनला होता, एक अंश बनले होते. हे अंश बनणं हे फार महत्त्वाचं होतं. आता ह्या अंशाचं मोठं एक वलय निर्माण करण्याचं काम अण्णाभाऊने केलं. एका गिरणीतला एक छोटा कामगार मजूर, त्यात पुन्हा तो मागदलित मजूर, त्याच्या डोक्यामध्ये आलं की आपल्या जवळचं जे आहे ते देण्यासारखं आहे, आपल्या जवळचं जे आहे ते लोकांना दिलं पाहिजे. आणि म्हणून अण्णाभाऊच्या अंगामध्ये काय होतं, त्याला आम्ही असं म्हणतो की खेड्यागावामध्ये एक म्हणतो हे 12 बोड्याचं आहे. कारण ज्याला काय सगळं ज्ञान येतं त्याला 12 बोड्याचं म्हणतात. सगळं ज्ञान येतं त्याला, नाचा येतं, गायला येतं, काम करायला येतं, भाकरी करायला येतं, मारामारी करायला येतं, चोरी करायला येतं, डोंगरात फिरायला येतं. हे जर सगळं येतं त्याला 12चा म्हणतात आमच्याकडे. आणि अण्णाभाऊ हे 12 गुण असणारा माणूस कम्युनिस्ट चळवळीला सापडला. आणि मग अण्णाभाऊनी ह्या सगळ्याचा उपयोग करून घेतला. अण्णाभाऊ मोठ्या प्रमाणात कम्युनिस्ट चळवळी सामील झाले. अण्णाभाऊची गायकी, कारण अण्णाभाऊला एक अनुभव होता. अण्णाभाऊच्या आईकडली मंडळी सगळी तमासगीर होती आणि तमासगीर मंडळाची सहज बोलता बोलता अक्षरं जोडतात आणि अक्षरं जुळून कवनं करतात. आता ह्याला काय रूप लागत नाही, ह्याला काय कुठला अलंकार लागत नाही. अक्षराला अक्षर, शब्दाला शब्द जोडून गाणी तयार करायची आणि ती वास्तव परिस्थितीवरती लोकांच्या मध्ये पोहोचवायचं, हे काम अण्णाभाऊच्या आईच्या घराकडून करत होते आणि अण्णाभाऊला ते माहीत होतं. मुंबईमध्ये आल्यानंतर कम्युनिस्ट चळवळीमध्ये किंवा कामगार चळवळीमध्ये सहभागी झाल्यानंतर अण्णाभाऊने पहिल्या प्रथम आपला हिसका दाखवला की गाणी म्हणायला सुरुवात केली. मला असं वाटतं की अण्णाभाऊने लेनिनग्राडचा पवाडा लिहिला होता. कारण त्या काळात कम्युनिस्ट चळवळीमध्ये असल्यामुळे लेनिनग्रॅड, स्टॅलिनग्रॅड, कार्ल मार्क्स असे जे सगळे आयकॉन होते, सगळ्या मुवमेंट होत्या, हे सगळ्या कामगार चळवळीमध्ये होत्या. त्याच्यामुळे अण्णाभाऊने हे सगळं स्वीकारलं. हे स्वीकारल्यानंतर अण्णाभाऊ पुढे गतिमान झाले. साधारणपणे ते लालबावटा कलापथका 1945 सुरू केलं, ज्यामध्ये गवाणकर होते, अमर शेख होते, अण्णाभाऊ होते. हे कलापथक असं चाललं, पुन्हा 47 पर्यंत फिरले महाराष्ट्रामध्ये. मला वाटतं त्या कलापथकाने 250 प्रयोग केले. एका ठिकाणी प्रयोग करताना अण्णाभाऊला अटक झाली. बडनेराच्या तुरुंगामध्ये जवळजवळ 3 महिने काढले, कारण निवडणुकीचा वारं होतं. अण्णाभाऊच्या आणि गवाणकरच्या, अमर शेखच्या सभांना त्या लालबावटा कलापथक बघायला 60-70 हजार लोक यायचे. आणि निवडणुकीच्या काळामध्ये ह्या लोकांचा प्रभाव पडतोय असं बघितल्याबरोबर सरकारने, त्यावेळेस मला वाटतं की मोरारजीचं सरकार असेल, सरकारने यांना बंदिस्त करून टाकलं. 3 महिने अण्णाभाऊ पुन्हा एका नव्या अनुभवाला सामोर झाले की जो अनुभव सगळ्या क्रांतिकारकाला गरजेचा असतो. सगळ्या क्रांतिकारकांनी कधीतरी तुरुंगाची हवा खाल्ल्याशिवाय
त्याच्या अंगावर खऱ्या अर्थाने क्रांतीचा एक झिंग असते, ती झिंग येत नाही. आणि सगळे क्रांतिकारक तुरुंगामध्ये सामील जातात. तुरुंगामध्ये आला की त्याला आपण म्हणतो एखाद्या प्राध्यापकाला आपण जसं एखाद्या ठिकाणी पाठवतो आणि तो प्राध्यापक तिथं रिफ्रेश कोर्स करून येतो, तसं कार्यकर्ता तुरुंगामध्ये गेला की तो रिफ्रेश होऊन येतो. अण्णाभाऊ रिफ्रेश होऊन आले बाहेर आणि पुन्हा अण्णाभाऊ लढायला सुरुवात केली. अण्णाभाऊने या ठिकाणी एक 2 भाग आहेत. मी आतापर्यंत बोललो त्याच्यामध्ये पहिला भाग आहे, हा सगळा भाग हा इथल्या कम्युनिस्टाशी निगडीत आहे. 1947 साली कम्युनिस्टांनी त्यांचं जे लोककला पथक होतं ते बंद केलं आणि कलाकारांना सांगितलं की तुमचं तुम्ही स्वतःच्या जीवावरती बघा, स्वतःचं स्वतः बघा. अण्णाभाऊच्या जीवनात महत्त्वाचा भाग असा आहे की इथून अण्णाभाऊच्या जीवनाला टर्न मिळालेला आहे. मी ज्या विषयावर बोलणार आहे तो विषय आहे की गेले सांगून भीमराव, हे महत्त्वाची गोष्ट आहे. अण्णाभाऊ इथून आपल्याला समजून घ्यायचे. लालबावटा कलापथक बंद पडल्यानंतर अण्णाभाऊच्या पुढे एक प्रश्न निर्माण झाला की मी आता कुठं जाणार आहे, मी आता काय करू. आणि मग अण्णाभाऊने आपल्या डोक्यामध्ये असणारे, आपल्या अंगामध्ये असणारी धमक असणारी शायरी बाहेर काढली. अण्णाभाऊने पहिल्या प्रथम काय लिहिले असेल तर पोवाडे लिहिले. अण्णाभाऊने प्रथम काय लिहिले असेल तर शायरी लिहिली. आणि मग ही शायरी हे पोवाडे कलापथकाच्या रूपाने अण्णाभाऊने परत लोकांमध्ये सादर केले. पण हे सादर करत असताना यावेळेस कम्युनिस्ट पार्टीचे म्हणून अण्णाभाऊ नव्हते. यावेळेस अण्णाभाऊ हे फ्रीलान्सर कलाकार म्हणून होते. त्याच्यामुळं स्वतःच्या जगण्याचा एक प्रश्न सोडवणं आणि पुन्हा प्रबोधनाचा भाग म्हणून या सगळ्याकडे अण्णाभाऊ बघत होते. त्याच्यामुळं अण्णाभाऊचं पहिलं लिखाण काय असेल तर पोवाडे आहेत, गीतं आहेत. आणि ही पोवाडे हे इन्स्पायरर पद्य आहे. माणसाच्या अंगातल्या नसाना नसा जागा करण्याचं काम, माणसाच्या अंगातलं रक्त उसळण्याचं काम पोवाडे करतात. आणि अण्णाभाऊनी याला हात घातला आणि असे अनेक पोवाडे अण्णाभाऊनी ते लिहिले. माझ्या कल्पनेप्रमाणे अण्णाभाऊनी जवळजवळ 11 पोवाडे लिहिले आहेत. आणि हे 11 पोवाडे अण्णाभाऊनी लिहिले, ते सादर केले. या ठिकाणी एक गोष्ट आहे की या काळामध्ये अण्णाभाऊचं वय काय? या काळामध्ये अण्णाभाऊचं वय 49-50च्या दरम्यानचं आहे. आणि हे 49-50चं वय अण्णाभाऊच्या दृष्टीने फार महत्त्वाचं आहे. एका बाजूला वर्गीय कम्युनिस्ट चळवळीतनं बाहेर पडणं, दुसऱ्या बाजूला स्वतःच्या जीवनाचा मार्ग शोधणं. आणि हा स्वतःच्या जीवनाचा मार्ग शोधणं हा भाग नव्हता, तर स्वतःला एक वेगळ्या कोशामध्ये, एका कोशातनं बाहेर पडल्यानंतर आपण दुसऱ्या कोशामध्ये शिरता येतंय का, हे प्रयत्न अण्णाभाऊनी केला. आणि त्याच्यामुळं 1950 पासून अण्णाभाऊने जे लिखाण केलं त्याच्यामध्ये कादंबऱ्या आहेत, त्याच्यामध्ये कथा आहेत. आणि हे माझ्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. अण्णाभाऊ लिहिते झाले म्हणजे माझ्या कल्पनेप्रमाणे अण्णाभाऊनी 32 कादंबऱ्या आणि अण्णाभाऊनी 32 कादंबऱ्या आणि 14 कथासंग्रह लिहिले आहेत. आता ह्या सगळ्या कथासंग्रह कादंबऱ्यामध्ये अण्णाभाऊनी काय पाहिलं? याच वेळेस दुसरी एक महत्वाची घटना घडत होती की अण्णाभाऊचं वय 1950 सालचं होतं. त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकर एका हायेस्ट लेवलला, हायेटच्या एका फार मोठ्या उंचीवरती पोहोचले होते. कारण 1950 साली अण्णाभाऊने लिहायला सुरुवात केली, तर 1950 साली बाबासाहेबांनी घटना पूर्ण केलेली होती. आणि त्याच्यामुळं बाबासाहेबाचा आवाज आहे, बाबासाहेबाचं म्हणणं आहे, बाबासाहेबाचं सांगणं आहे, बाबासाहेबाचं बोलणं आहे, बाबासाहेबांचं गांधीजीच्या बरोबरचा संघर्ष, काँग्रेस बरोबरचा संघर्ष, त्याचबरोबर ब्रिटिश सरकारच्या बरोबरचे कायद्यातनं दलित समाजाला काय मिळवायचा हा संघर्ष होता. आणि या संघर्षाचा अण्णाभाऊ चळवळीतले असल्यामुळे अण्णाभाऊने विचारच केला नाही असं नाही म्हणता येणार तुम्हाला, अजिबातच नाही. अण्णाभाऊच्या अंगावरती, अण्णाभाऊच्या मनावरती ह्या सगळ्या गोष्टी जात असणार आणि अण्णाभाऊ त्याचा विचार करत नसणार निश्चितपणे. आणि याच काळामध्ये बाबासाहेबांनी निरनिराळ्या ठिकाणी मातंगाच्या परिषदा घेतल्यात.
मला वाटतं की मुंबईला 2 परिषदा घेतल्या, नगरला 2 परिषदा घेतल्या, पंढरपूरला घेतली, सोलापूरला घेतली, पुण्याला 2 परिषदा घेतल्या, त्याच्यानंतर मुंबईला 2-4 परिषदा घेतल्या. जवळजवळ अशा 10-12 परिषदा मातंग समाज या परिषदा घेतल्या. फलटण सारख्या ठिकाणी अण्णाभाऊंनी मातंग आणि बौद्ध महाराजांमध्ये एक जमाई येऊन ते एका ठिकाणी जेवणाचा प्रयोग केला. म्हणजे बाबासाहेबाच्या ह्या सगळ्या घटना, सगळा कार्यक्रम, एक सगळ्या भूमिका, ही सगळी चळवळ अण्णाभाऊ दुर्लक्ष करूच शकत नव्हते. आणि म्हणून कम्युनिस्टाच्यातनं बाहेर पडल्यानंतर अण्णाभाऊंनी आंबेडकर वादाला स्वीकारलं नसून आंबेडकरवादापासून दूर जाण्याचा प्रयत्नच केला नाही असं मला वाटतंय. कारण आंबेडकरवादच हा आपल्याला जवळ घेऊन जाऊ शकतो अशी अण्णाभाऊची भूमिका होती. अण्णाभाऊचा ह्या सकाळामध्ये जे लिखाण आहे, विशेषतः कादंबऱ्या आणि कथामधलं जे लिखाण आहे, हे आपण तपासलं तर कुणाविषयी लिहित होते अण्णाभाऊ? कुणाविषयी लिहिलं? बाबासाहेब आंबेडकर ज्या समूहाची भाषा बोलत होते, ज्या समूहाच्या सुखदुःखाची भाषा बोलत होते, तेच अण्णाभाऊच्या डोक्यामध्ये होतं आणि त्याच लोकांच्या विषयी अण्णाभाऊने लिहिलेलं आहे. कुणाविषयी लिहिलं? वडराविषयी लिहिलं, पाचोडाविषयी लिहिलं, पारद्याविषयी लिहिलं, कैकाड्याविषयी लिहिलं, कांजरभाटाविषयी लिहिलं, बौद्धांच्या विषयी लिहिलं, मातंगाविषयी लिहिलं, रामोश्याविषयी लिहिलं. हे सगळे जे विषय आहेत, हे सगळा समूह आहे. हा सगळा समूह बाबासाहेबांच्या भूमिकेतला समूह आहे. बाबासाहेबांनी ज्याच्यासाठी हे उत्थान सुरू केलं, ज्याच्यासाठी चळवळ सुरू केली, त्या समूहाचाच हा भाग होता आणि त्या समूहाचा अण्णाभाऊ लिहित होते. म्हणजे बाबासाहेब सांगत होते, त्या सांगत असताना, बाबासाहेब चळवळ करत असताना, बाबासाहेब विचार मांडत असताना अण्णाभाऊ जे लिहित होते ते बाबासाहेब इकडे बोलत होते आणि अण्णाभाऊ त्या लोकांचे प्रश्न कादंबरीच्या कथेच्या रूपाने लोकांसमोर मांडत होते. ह्याच्यामुळे साम्य आहे. अण्णाभाऊचं लिखाण आणि बाबासाहेबाची चळवळ ही पॅरलल चाललेली होती. आणि म्हणून मला असं वाटतं की अण्णाभाऊला बाबासाहेबांनी जे म्हटलेलं होतं की कुठल्याही पद्धतीनं कुठल्याही देशातली क्रांती जर करायची असेल त्या अगोदर सांस्कृतिक क्रांती झाली पाहिजे. आणि अण्णाभाऊ जे लिहित होते ते सगळं लिखाण जाती व्यवस्थेचा संदर्भ देणारं, ते सगळं लिखाण गावगाड्यातलं संदर्भ देणारं, ते सगळं लिखाण गावगाड्यातल्या संस्कृतीची भूमिका सांगणारं लिखाण होतं. त्याच्यामुळं बाबासाहेबांची भूमिका जशी सांस्कृतिक क्रांतीची होती, त्याच पद्धतीनं अण्णाभाऊ इकडे लोकांचे प्रश्न, तेच प्रश्न आपल्या कादंबऱ्यातनं कथातनं सांगत होते. 2 महत्त्वाच्या गोष्टी मला आपल्या पुढे मांडतात की बाबासाहेबाचं महानिर्वाण 1956 साली झालेलं आहे. बाबासाहेबाचं हे लिखाण 56 सालानंतर अण्णाभाऊनी काय केलं? अण्णाभाऊनी जो महत्वाची गोष्ट लिहिलेली आहे की तो देशभक्त घोटाळे नावाचा जो एक नाटक लिहिलं आहे अण्णाभाऊनी, तो एक ते देशभक्त घोटाळे हे बाबासाहेबाच्या महानिर्वाणानंतर लिहिलेलं आहे. आणि महानिर्वाणानंतर लिहिल्यानंतर त्या घोटाळ्या ह्याच्यामध्ये अण्णाभाऊनी त्यावेळेस म्हटलंय की गेले सांगून भीमराव, जग बगदल घालून गाव गेले सांगून मला भीमराव. हे बाबासाहेबाच्या महानिर्वाणानंतर अण्णाभाऊनी म्हटलेलं गीत आहे, हे म्हटलेलं गाणं आहे. आता ह्याला महत्व आहे की नाही? ह्याला खूप महत्व आहे. बाबासाहेब मला सांगून गेले याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ असा होतो की अण्णाभाऊ बाबासाहेबाच्या आंबेडकर वादाकडे झुकत होते आणि अण्णाभाऊच्या डोक्यामध्ये ही कल्पना होते की या देशामध्ये, या जगामध्ये जर काय करायचं तर बाबासाहेबाशिवाय दुसरं काही नाही. आणि बाबासाहेबाचा विचार, बाबासाहेबाची क्रांती हीच महत्त्वाची भूमिका आहे, हे अण्णाभाऊनी 1957 साली स्वीकारलं होतं. म्हणजे 1950 ते 1957 पर्यंत हा जो 7 वर्षाचा पिरियड आहे अण्णाभाऊच्या लिखाणाचा, ह्या लिखाणामध्ये अण्णाभाऊ बाबासाहेबांना आपल्या लिखाणात पाहत होते, हे नाकारता येणार नाही. 1957 साली हा देशभक्त घोटाळ्यामध्ये आल्यानंतर अण्णाभाऊ लिहित राहिले. एवढ्या कादंबऱ्या लिहिल्या अण्णाभाऊनी. आणि ह्या सगळ्या कादंबऱ्या लिहित असताना मला वाटतं 1956 नंतर अण्णाभाऊनी आलगुज लिहिली, अग्निदिव्य लिहिली, चित्रा लिहिली, रणांगण लिहिली, वारण्याचा वाघ लिहिला, चंदन लिहिली, त्याचबरोबर फकीरा लिहिली. ह्या सगळ्या कादंबऱ्या लिहिली. आणि त्याच वेळेस अण्णाभाऊनी माझी मैना लिहिली, देशभक्त घोटाळे लिहिले.
आता ह्या सगळ्या कादंबऱ्यामध्ये आलेलं काय आपल्याला माहीत नाही. आपल्या समाजामध्ये आंबेडकरांची चळवळ, बाबासाहेबांची चळवळ चालू आहे. अण्णाभाऊच्या विषयी पण आपण बोलतो आहोत. पण आपण कधीही सगळ्या या दोन्ही समाजाने, मातंग समाज असू देत, अगर बौद्ध समाज असू नये, या समाजाने कधी अण्णाभाऊने लिहिलेल्या माकडीच्या माळाकडे नाही लक्ष दिलं कधीच. तिथं जमणारे सगळे जे भटक्या समाजाचे लोक आहेत त्यांच्या प्रश्नाकडे आजही आम्ही बघायला मागत नाही. आणि अण्णाभाऊने त्या काळात सांगितलं होतं की अरे ह्या लोकांचा एक प्रश्न आहे आणि ह्या लोकांच्या प्रश्नाच्या विषयी आपल्याला काहीतरी विचार केला पाहिजे. अशासाठी अण्णाभाऊने माकडीचा माळ लिहिला आणि हा माकडीचा माळ लिहिल्यानंतर अण्णाभाऊने तो एक प्रश्न मांडला. आजही आपण त्या प्रश्नाकडे लक्ष दिलं नाही. बाबासाहेबांना वेळ मिळाला नाही, त्याच्यामुळे हा प्रश्न, या लोकांचा प्रश्न बाजूला राहिला असं म्हणता येणार नाही. कारण बाबासाहेबांनी पुन्हा घटनेमध्ये त्याचा विचार केलाय आपल्याला दिसतं. पण 1956च्या महानिर्वाणानंतर अण्णाभाऊचं जे लिखाण आहे ते लिखाण माझ्या दृष्टीनं फार महत्त्वाचं आहे. सगळ्याच कादंबऱ्या माझ्या दृष्टीनं महत्त्वाच्या आहेत. या कादंबऱ्याला आपल्याला काय दिसतं, या कादंबऱ्यातनं जे आलेला समाज आहे तो समाज रामोशीचा आहे, तो समाज गावच्या पाटलाचा आहे. बरं, दुसरी गोष्ट, नुसतं समाजाची भूमिका आहे का, नुसते समाजाचे प्रश्न आहेत का? अण्णाभाऊंनी या सगळ्या क्रांतिकारकाच्या मध्ये गावाच्या मध्ये समन्वय असतो आणि तो समन्वय राखला पाहिजे. एकेरी पद्धतीनं लोकांच्या समोर बघू नये अशीही भूमिका अण्णाभाऊने घेतलेली आहे. मला वाटतं फकीर आणि वारणेचा वाघ या दोन कादंबऱ्यातले नायक हे एकमेकाला पॅरलल आणि समान चाललेले आहेत आणि एकमेकाला मदत करणारे आहेत. त्याच्यामुळं आपल्याला या भूमिकेचा, अण्णाभाऊचा विचार करायला पाहिजे. माझ्या म्हणण्यात मला असं वाटतं की याच्यातली महत्त्वाची गोष्ट काय आहे, अण्णाभाऊ बाबासाहेबांच्या विचाराकडे वळले. त्याचं कारण काय असावं? त्याचं कारण असं आहे की मला वाटतं की नामदेव ढसाळचं एक पुस्तक आहे, ते पुस्तक माझ्यासमोर आहे. ते पुस्तक असं आहे की नामदेवने लिहिलं आहे की आंबेडकरी चळवळ आणि सोशलिस्ट कम्युनिस्ट. इथं खरं तर मुद्दा काय येतो की आम्हाला काय वागवलं ह्या चळवळीनं, सोशलिस्ट चळवळ असेल, कम्युनिस्ट चळवळ असेल, ह्या चळवळीनं आम्हाला काय वागवलं, ह्या चळवळीनं दलित कार्यकर्त्याला काय वागवलं, हाही एक महत्त्वाचा प्रश्न नामदेवला पडला होता आणि अण्णाभाऊजवळ अनुभव होता. मी असं म्हणत नाही की माझ्याकडं नाही, माझ्याकडं पण तो अनुभव आहे, मी पण कार्यकर्ता आहे. त्याच्यामुळे मग शेवटी आम्हालाच आपलं उभा राहिलं पाहिजे अशी भूमिका आहे ना. आम्हाला उभं करणारं तत्त्वज्ञान म्हणजे बाबासाहेबाचं तत्त्वज्ञान आहे. बाबासाहेबाचा विचारच आम्हाला उभा करू शकतो. अशा प्रकारच्या विचाराकडे अण्णाभाऊ आले असतील तर त्यात वावगं काही नाही, त्याच्यात काय नवल पण नाही आहे. अण्णाभाऊची भूमिका फार महत्त्वाची होती की गेले सांगून भीमराव, नुसती ही भूमिका नव्हती तर बाबासाहेबांनी काय काय सांगितलं ते सगळं करा असं सांगितलं अण्णाभाऊला. आणि अण्णाभाऊला ते विचारामध्ये आणावंसं वाटलं म्हणून अण्णाभाऊने ते साहित्यामध्ये व्यक्त केलं. मला अण्णाभाऊच्या ह्या सगळ्या भूमिकेचा महत्त्वाचं वाटतं हे की क्रांतीमध्ये, चळवळीमध्ये, विचारामध्ये महत्त्व, भारताच्या दृष्टीनं विचारामध्ये जातीअंताची लढाई फार महत्त्वाची आहे. अण्णाभाऊच्या बाबतीत सुद्धा तेच घडलेलं आपल्याला दिसतं. कारण अण्णाभाऊला शेवटी तर इतक्या वाईट अवस्थेमध्ये जगावं लागलं आहे. त्याचं कारण पण हा समाजच आहे. कारण एक वेळ तुम्हाला बाहेर फेकून दिल्यानंतर तुम्हाला येणारं जे फ्रस्ट्रेशन असतं ते फ्रस्ट्रेशन अण्णाभाऊला आलं नसलं. अण्णाभाऊच्या एका गुणाविषयी किंवा एका अवगुणाविषयी सातत्याने चर्चा केली जाते. त्याला अण्णाभाऊ काय करणार होता, अण्णाभाऊ काय करणार होते त्याचं मी समर्थन करत नाही, पण त्याच्यापुढे प्रश्न उत्तरच नव्हतं त्याच्यापुढे समोर. कारण तुम्ही सगळेच फेकून देणार आणि मी नैतिकता पाळा, मी असं करू नका, ते पाळू नका, असं नसतं होत. नैतिकता किंवा काही जे असतं ते जगण्याच्या बरोबर साथीदार पण बरोबर असले पाहिजेत. आणि म्हणून बाबासाहेबांच्या जाती अंताच्या लढ्याकडे अण्णाभाऊ ओढले, हे माझ्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे. आणि आजही या डाव्या मंडळींना हे कळलेलं नाही आहे. मी ज्या विद्रोही सांस्कृतिक चळवळीमध्ये काम करतो त्या चळवळीमध्ये मी अनुभव घेतला की मी एक सांस्कृतिक भूमिका घेऊन बसव कल्याण ते देहू चाललोय आणि माझे साथीदार मार्क्सवादी साथीदार म्हणतात की या देशाला मार्क्सवादाशिवाय परिणाम नाही. अरे इथे काय आहे,
इथं जात ही सांस्कृतिक गोष्ट आहे, इथं वर्ण ही सांस्कृतिक गोष्ट आहे. आणि या सांस्कृतिक गोष्टीकडे अण्णाभाऊ ओढले गेले बाबासाहेबाच्या विचाराकडे, आणि आजही त्याचा गांभीर्याने विचार होत नाही. हे माझ्या दृष्टीने फार महत्त्वाचं आहे, हे माझ्या दृष्टीने फार महत्त्वाचं आहे. या जातीयांताच्या भूमिकेकडे बाबासाहेबांनी झालेल्या मार्गावरती वर्गलढ्यातून अण्णाभाऊ बाहेर आले आणि बाबासाहेबाचा विचार करायला लागले. आणि इथली जात नष्ट करणंच हे या देशातली क्रांतीची पहिली नांदी आहे असं अण्णाभाऊला वाटणं, हेच माझ्या दृष्टीने सांगून गेले भीमराव आईची महत्त्वाची भूमिका आहे. अण्णाभाऊनी आपल्या आयुष्यामध्ये मला महत्त्वाचा म्हणजे मी आपल्याला पुरावा देऊ शकतो की काय बाबा अण्णाभाऊने लिहिलं. मला वाटतं बारबाद्या कंजारीमध्ये एक कथा आहे सापळा म्हणून. तो सापळा नावाच्या कथेमध्ये गावच्या पाटलाचा, दादा पाटलाचा तो बैल मेलेला असतो आणि तो बैल नेहमीप्रमाणे महाराने ओढावून टाकावा अशा प्रकारे पाटलाची इच्छा असते. त्या गावचा जो पाटील आहे, तो त्या गावचा जो महाराचा प्रमुख आहे तो हरिबा, तो त्या पाटलाला सांगतो की पाटील आता आम्ही हे सगळं बंद केलंय, हे बैल ओढणं, कातडी काढणं, ढोरं ओढणं हे आम्ही बंद केलंय. पाटलाचा अहंकार दुखवतो आणि पाटलाचा अहंकार दुखवल्यानंतर पाटील म्हणतो ठीक आहे, ह्या महाराचा कोंडावडा करा. कोंडावडा करणं म्हणजे काय, बहिष्कार टाकणं. म्हणजे दुकान नाही, गिरण नाही, बांधावर देऊ द्यायचं नाही, काम द्यायचं नाही, त्याचबरोबर कुठल्याही प्रकारचं पाणी द्यायचं नाही. अशा प्रकारचा हा जो कोंडवाडा आहे, हा जो बहिष्कार आहे, हा बहिष्कार त्या हरिबाच्या महारवाड्याने पाहिला. पण महार हटत नाही ते हे गावाचं दुखणं होतं. तो हरिबा आहे, तो हरिबा ह्या गावाच्या पुढे हटत नाही हे महत्वाचं होतं. आणि म्हणून या हरिबाचा जिरवायचं म्हणून गाव पेटलं इरीला पेटलं होतं. आणि हरिबाच्या नेतृत्वाखाली असणारी महार गावाचं जिरवायचं, कारण बाबासाहेबाचा विचार जगायचंय, ही भूमिका महाराची होती. एक दिवशी पहाटेच्याला हे हरिबा महार गावाच्या तालुक्याच्या ठिकाणी तो महत्वाची गोष्ट त्या गावाच्या विषयी कंप्लेंट करायला जात असताना पहाटे अगदी त्या एका माळातनं जात असताना एक समोर माणूस आला. भीतीचं वातावरण होतं. हरिभाऊनी जर त्या माणसाला हाक मारले तर काय व्हायचं, मारामारी भांडणं म्हणून गप चालले. आणि कडूस पडताना हरिभाऊनी म्हणलं अरे कोण आहे रे, तर तो समोरचा माणूस म्हणला मी आमका गुरव आहे. आर म्हणला थांब म्हणला, आता तो बैते आणि हे मार दोघं. मला तू कुठं चालला, त्या गुरुवाने सांगितलं की मी चाललोय तालुक्याला, आज पळसाच्या माळाचा निलाव आहे म्हणून. त्या हरिभाऊनी म्हणलं अरे पळसाचा माळ म्हणजे काय काय आहे त्याच्यामध्ये. अरे म्हणलं हे सगळ्या माळावर जेवढे पळसाचे झाड आहे त्या पळसाच्या पानाचा आम्ही पत्तरवाळ्या करतो आणि ते विकतो, त्याच्यामुळं ह्या पत्तरवाळ्या महत्वाच्या आहेत आमच्या दृष्टीनं. आणि म्हणून तो निलाव तहसीलदार कचेरीत होतो. हरिबा काही बोलला नाही आणि त्याच्याबरोबर गेला. त्या निलावाच्या तिथं उभा राहिला आणि निलावाच्या तिथं उभा राहिल्यानंतर हरिभाऊनी त्या हरिबानेच निलाव बोलायला सुरुवात केली आणि हायेस्ट निलाव बोलला आणि हरिबानी तो सगळा माळाचा निलाव घेतला. आता प्रश्न निर्माण झाला की त्या माळावरती जी गावाची गुरं येत होती ती गुरं आता कशी येणार. महाराने ठरवलं की गावातलं गुर आलं की कोंडावड्यात घालायचं, गावाचं गुर आलं की कोंडावड्यात घालायचं. आणि हे सुरू झालं. गाव मेटाकुटीला आलं म्हणजे मेटाकुटीलाच आलं की आता काय करायचं. महाराने बेजार केलं होतं. मराठ्याच्या गुराने कोंडावडा भरला होता आणि मग काय करायचं. शेवटी गावाने निर्णय घेतला की ह्या महाराच्या बरोबर कुठेतरी तडजोड केली पाहिजे. म्हणजे जसं गाव सापळा करायला गेलं त्याच्यापेक्षा हरिबा महाराने केला सापळा गावाला भारी पडला आणि ती तडजोड होऊन पुन्हा एकमेकाशी समन्वयाने राहायचा निर्णय घेतला. ही कथा अण्णाभाऊनी बारबाद्या कंजारी नावाच्या कथासंग्रहातल्या ज्या 12 कथा आहेत त्याच्यामध्ये लिहिली कथा आहे. ही कथा कुणाच का लिहावीशी वाटली अण्णाभाऊला, ही कथा का लिहावीशी गरज वाटली अण्णाभाऊला, की आंबेडकरी चळवळीचा, बाबासाहेबाच्या चळवळीचा परिणाम खोलपर्यंत खेड्यापाड्यातला माणूस जागा करण्यामध्ये, खेड्यापाड्यातला माणूस मुठी वळवून उभा राहायला लागलाय. ही गोष्ट अण्णाभाऊला लिहावीशी वाटली आणि खऱ्या अर्थाने अण्णाभाऊ इथेच बाबासाहेबाच्या प्रेमात पडले, बाबासाहेबाच्या विचाराचा धागा बनलेले आहेत. आणि म्हणून अण्णाभाऊने पुढे जे म्हटलेलं आहे की मी माझ्या विषयावरती बोलतो की हे सगळं अण्णाभाऊच्या डोक्यामध्ये होतं. अगदी साधी गोष्ट आहे.
कुणीतरी त्याला म्हणलं की अंधश्रद्धेची गोष्ट आहे ती मर्यायचा गाडा म्हणून. ती अंधश्रद्धेची गोष्ट नाहीये, ती गोष्टच मुळात आंबेडकरी चळवळीची कथा आहे ती. कारण महारामांगाच्यात महाराच्यात मरई होती आणि मांगाच्यात लक्ष्मीबाई होती आणि गावांनी तेवढ्यापुरतं महारामांगाच्या डोक्यावर द्याव द्यायचं आणि द्याव देऊन त्याचं सगळं करायचं. गावातली तरुणी पोरं ह्या बाबासाहेबाच्या विचाराने त्या विचाराचे नसतील, पण हे बाहेर घडतंय त्याच्यामुळे त्या लोकांनी ठरवलं की मरई टाकून द्यायची. ही भूमिका अण्णाभाऊने लिहिली की मरईच्या गाड्यामध्ये. त्याच्यामुळं आपल्याला असं मानता येणार नाही की अण्णाभाऊ हे हळूहळू बाबासाहेबाच्या सांस्कृतिक क्रांतीकडे वळले होते, बाबासाहेबाच्या विचाराकडे वळले होती. आणि असा एक महान माणूस, असा एक महान कलाकार म्हणत नाही मी, हा महान विचारवंत, हा लेखक, आणि जगातले सगळ्या क्रांत्या ह्या लेखकाने केल्या असतात, विचारवंतांनी केल्या असतात. ज्याला अक्षर आणि शब्दाचं आकलन झालंय आणि ज्याच्या पोटामध्ये भूक आहे, ज्याच्या छातीमध्ये आग आहे आणि डोक्यामध्ये विचार आहे, अशी माणसं क्रांतीप्रवण असतात. अण्णाभाऊ पहिल्या प्रथम अण्णाभाऊला जे वर्गवाद्याने किंवा सचल्या कम्युनिस्टांनी जे दिलं ते महत्वाचंच होतं, पण त्याला पुढे घेऊन जाणार ते अपुर आहे. इथले वर्गीय चळवळ अपुरी आहे, इथली जातीयांताची चळवळ महत्वाची आहे. हे बाबासाहेबांनी जे सांगितलं ते सांगितलं अण्णाभाऊला पटलं आणि अण्णाभाऊ फुले आंबेडकरांच्या विचारामध्ये समाविष्ट झाले. आणि त्या दृष्टीनं अण्णाभाऊचं लिखाण आपण तपासल्यानंतर लक्षात येतं की खरोखरच गेले सांगून भीमराव हे जे अण्णाभाऊचं गाणं नुसतं असं गाणं नाहीये, ती एक पोटतिडक आहे. ती एक आपल्या डोक्यामध्ये आलेल्या बदलाची नांदी आहे. आणि माणूस ज्यावेळेस आपल्या डोक्यामध्ये जे येतं ते व्यक्त करण्यासाठी जे अक्षराचं आणि शब्दाचं साधन वापरतो, ते अण्णाभाऊच्या डोक्यामध्ये बाबासाहेब घुसले होते. आणि ते घुसलेले बाबासाहेब सांगण्यासाठी अण्णाभाऊनी गेले सांगून भीमराव हे महत्वाचं गीत लिहिलं. आणि आज त्या गीताला आपण सगळेजण मानतो. नुसतं मानून चालणार नाही. मला वाटतं की आपण थोडं आता आज इकडच्या वातावरणाविषयी आपण बोललं पाहिजे अण्णाभाऊच्या निमित्ताने. मग मी सुरुवातीलाच म्हणलं की हे कसं चालायचं, महाराचा भांडण, चांभाराने स्वतःला महारापेक्षा श्रेष्ठ समजायचं, महाराणी मांगापेक्षा श्रेष्ठ समजायचं. पूर्वी मी बघायचो की आमच्या तक्यामध्ये ते रायरन द्यायचे, ते रायरन महाराला पाटील म्हणायचे आणि मांगाला मांगारोडी पाटील म्हणायचे आणि मांग त्याच्यामुळं खुश, महारा बी खुश. ही जी जातीची उतरंड, ह्या जातीच्या उतरंडीसाठी बाबासाहेब होते. ह्या जातीची उतरण तोडण्यासाठी अण्णाभाऊ बाबासाहेबाच्या बरोबर जाऊ मागत होते. आणि ह्या जो समन्वय आहे, हा जो विचाराची समन्वय आहे, ह्या विचाराच्या बरोबर जाण्याची भूमिका अण्णाभाऊंनी घेतली. ती भूमिका तुम्हाला घ्यावी लागेल. इथल्या महार समाज, बौद्ध समाजाला मांगावड्यात जावं लागेल, बौद्ध आणि मातंगांना भटक्याच्या पालावर जावं लागेल. मी अनेक पालं बघतो इथे, डवरी गोसाव्याच्या बरोबर बघतो. मी माझ्या पुस्तकामध्ये चुडी नावाची एक पारदिनीची कथा लिहिलेली आहे, कॅरेक्टर लिहिलं आहे. त्या पारद्याचं जीवन बघतो, वडराचं जीवन बघतो, पात्रोडाचं जीवन बघतो, कांजर भाटाचं जीवन बघतो, अलीकडे लामानाचं जीवन बघतो. ह्या सगळ्या जीवनाकडे बघण्याचं, ह्या सगळ्याच्या जीवनाला मदत, ह्या सगळ्या समूहाला मदत करण्याची भूमिका बाबासाहेब आणि अण्णाभाऊला मानणाऱ्या बौद्धांनी आणि मातंग समाजाने घेतल्याशिवाय तुम्हाला अण्णाभाऊही पाचणार नाहीत आणि बाबासाहेब पाचणार नाहीत. तुम्ही तात्पुरत्या पद्धतीनं अण्णाभाऊला स्वीकारून राजकारण कराल, काय मिळवाल. काही मंडळी बाबासाहेबाला पण तशाच पद्धतीनं स्वीकारून काय मिळवाल. पण हे अंतिम नाही आहे, हे अंतिम नाही आहे. आणि हे अंतिम कुणी गृहीत धरू नये. हे तात्पुरतं असतं आणि तात्पुरतं असलेलं तात्पुरतं हे टिकत नसतं. शेवटी फुले, आंबेडकर, अण्णाभाऊ, बाबासाहेब हे कायमचेच राहणार आहेत. अशा धंदेवाईक लोकांनी जरी ते धंदा केला त्यांच्या नावावरती, पण उद्या चांगली माणसं, चांगली तरुण पोरं खऱ्या बाबासाहेबाला आणि खऱ्या अण्णाभाऊला घेतल्याशिवाय राहणार नाहीत. आणि त्याच वेळेस अण्णाभाऊचं जे म्हणणं आहे, गेले सांगून भीमराव, हे सत्य होणार आहेत निश्चितपणे. आणि त्यासाठी आपण कटिबद्ध असलं पाहिजे. जय भीम. यार खांड्या बंद करी, कुठे गेला काय दाबा, हे खांड्या.